काय व गंगाई, नेमकं काय झालं हाय? अहो काहीच नाही, कार्यात जरासा व्यत्यय आलाय, पण तुम्ही काळजी करू नका. आपण आधी जेवणाच्या पंक्ती सुरू करत आहोत. आपण कृपा करून भोजनाचा लाभ घ्या. अहो लग्नच झालं नाही तर आम्ही जेवायचं कसं? कदम बाबा, देवींचा प्रसाद समजून जेवण करून घ्या. देवींनी तुम्हाला एवढा आग्रहानं निमंत्रण दिले, तुम्ही उपाशी राहिलेलं त्यांना अजिबात नाही आवडणार. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. अहो विनंती कसली करताय? देवीचा प्रसाद आहे तो, त्याला डावलून कसं चालेल? बरोबर बोलतायत पद्माताई. मला असं वाटतं की आपण सगळेजण जाऊन जेवून घेऊया. महिषासुरा, तुझ्या कपटाची मर्यादा आता संपली आहे. आज आम्ही स्वतः तुझ्या दाराशी आलो आहोत. तुझा अंत निकट आला आहे. आज तुझ्या अंताची वेळ आली आहे. असू नरेश, हा साधा प्रकोप नाहीये. असं वाटते ब्रह्मांडाच्या अंताची वेळ समीप आली आहे. ज्या तिसऱ्या नेत्राच्या प्रकोपाने त्रिपुराचा अंत झाला, त्याच नेत्राच्या ज्वाळा आज महिषासुराच्या राज्यावर प्रलय म्हणून बरसतील. नारायण. प्रभू, प्रभू शांत व्हा. आपल्या क्रोधाला आवर घाला प्रभू. कृपया शांत व्हा. या क्षणी निर्णय क्रोधाने नाही तर विवेकाने घ्यायला हवा. नारायण. विवेक, जिथे प्रेमावर आघात होतो तिथे विवेकाचा आवाज क्षीण होतो. देवर्षी, क्रोध हा आज आमचा दोष नाही तर आमच्या वेदनेचा ज्वालामुखी आहे. दूर व्हा देवर्षी, अन्यथा तुम्ही देखील या प्रकोपाच्या ज्वाळात भस्म व्हाल. नारायण, नारायण. प्रभू, प्रभू शांत व्हा. आम्हाला क्षमा करा प्रभू, पण आमचं ऐकून घ्या प्रभू. महिषासुरांचा अंत करण्याचा अधिकार आज तुमच्या क्रोधाला नाही प्रभू. नारायण. नियतीने त्यासाठी वेगळा मार्ग ठरवलाय प्रभू. प्रभू शांत व्हा. ऐका. त्या महिषासुराने कपट केले देवर्षी. विवाहाच्या या मंगल क्षणी त्याने तुळजादेवींना आमच्यापासून दूर केलं आहे. प्रभू, प्रभू, अहो तसं काहीच घडलं नाहीये. अहो हा संशय आधी आमच्याही मनात आला होता आणि म्हणून गुप्तरूप धारण करून आम्ही महिषासूर यांच्या महालात जाऊन देखील आलो. परंतु देवी तिथेही नाहीत. नारायण. आणि विशेष म्हणजे महिषासूर स्वतः या विवाहाबद्दल चिंतित आहेत प्रभू. त्यांचा प्रत्येक डाव एक एक करत निष्फळ होत चाललाय प्रभू. आणि त्यांना याची चाहूल सुद्धा नाहीये की तुळजादेवी विवाहाच्या मंडपातून अदृश्य झाल्या आहेत. नारायण. प्रभू, प्रभू आपला राग शांत करा. आपला क्रोध आवरा प्रभू. नारायण.
हा कसला प्रकोप आहे? या धरणी कंपात विनाशाची चाहूल आहे. हा कुणाचा उद्रेक आहे? कुणाचा? प्रभू प्रभू शांत व्हा. आपल्या क्रोधाला आवर घाला प्रभू. अहो, अपराध ज्याने केला आहे शिक्षा ही त्यालाच व्हायला हवी प्रभू. ज्याचा यात काहीही संबंध नाही त्याला दोष देता कामा नये प्रभू. महिषासुरांचा जर का हात ह्याच्यात नसेल तर त्यांना शिक्षा होता कामा नये प्रभू. न्याय हा क्रोधाने होत नाही, तर न्याय हा सत्यावर उभा असतो आणि हाच धर्म आहे प्रभू. नारायण. आम्हाला उपदेशाची आवश्यकता नाहीये देवर्षी, पण आमच्या मनात एकच प्रश्न वादळासारखा घोंगावतोय. ह्या क्षणी तुळजा देवी आहेत तरी कुठे? नारायण.